बिफोर आणि आफ्टर असे 2 सेक्शन्स केलेले आहेत. हे आत्ताचं बंद मंदिर आहे आणि राईट साईडला जे दिसतंय ना ते सगळं आपलं रिसॉर्टचं स्ट्रक्चर आहे. इथे म्हणजे आता ही जी आहे ती पडकी जागा आहे आणि इथे आपण गार्डन्स वगैरे ऍड केल्यानंतर जे लेयर्स येणार आहेत त्याचं स्ट्रक्चर आहे. मस्त, एकदम भारी साईबाई, तुमचं काम एकदम भारी आहे. पण अमोग कसं आहे, समोरच्या पार्टीने ही जमीन फायनल करायला तर पाहिजे. फायनलच आहे ना जागा, आणि म्हणूनच तर इतकी मेहनत करून एवढं प्रेझेंटेशन बनवलंय आपण. त्या नारायणी मॅडमनीच फायनल केली आहे. अरे नाही बाबा, जरा गोळ झालाय. जी काल आपल्याकडे आली होती ती ओरिजिनल नारायणी नव्हती. म्हणजे मला मागनं फोन आला होता, त्यांनी सांगितलं काल नारायणी मॅडम ऑफिसमध्ये होत्या, या बाजूलाच आल्या नाही. मग काल ज्या इथे आल्या होत्या सतत माझा इन्सल्ट, त्या कोण होत्या? तेच तर सांगतोय, तोच घोळ झालाय ना. ती कोण आहे, कुठून आली, काय बी माहित नाही. पोलीस कंप्लेंट बी केली, शिवाय आपण तिचा फोटो बी नाही काढला. हरकत नाही, मिलिंदला सांगितलंय, तो बघल काय करायचं ते. समजेल आपल्याला लवकरच. आर्या आहे का इथं? नाही, आर्या नाही इथे. का, काय झालं? कुठंच नाहीये ती, म्हणून मी इथं बघायला. घरात कुठंच नाहीये. काय म्हणजे घरात नाहीये ती, इथं हाय का बघायला आलेले. तुला माहितीये का कुठे आहे ती? नाही, मला नाही माहिती, पण तू चिडलायस ना तिच्यावर, सो सिंपथी गेन करायला कुठेतरी जाऊन बसली असेल. फॉरगेट इट, येईल परत. नाही, आर्या असं कधीच वागू शकत नाही. आय मीन, रागावणं, रुसून बसणं तिच्या स्वभावात नाही. सकाळपासूनच ना तिच्या बाबतीत काहीतरी अपशकून घडेल असं वाटत होतं मला. मला लई भीती वाटते रे. काकू प्लीज, पुन्हा ते शकून अपशकून वगैरे. तुझा विश्वास नसेल पण माझा आहे. तिच्या बाबतीत नेहमी असं घटित काहीतरी घडतं, हे तर तुला मान्य आहे ना? चला. अमोघ, ती माझ्याशी असं वागून सुद्धा तू तिला शोधायला जाणार आहेस? अगं, एक चुकीचं वागला तर दुसऱ्याने बरोबर वागायला हवं ना. चुकीला उत्तर चूक असू शकत नाही ना. आणि माणुसकी म्हणून मला जायलाच हवं. चला काकू. अरे चांगलं नाही. गेला ना तू. इथं असताना बी त्याला आर्याची काळजी वाटते, म्हणून त्याने तुला असं डावलून जाणं हे चांगलं लक्षण नाही. बरंच तू कमी पडतेस आणि हे तुला परवडण्यासारखं नाही. कारण असंच जर चालू राहिलं तर एक दिवस तुला या घरातनं रिकाम्या हातानं बाहेर जावं लागेल. नाही, मी हे होऊ देणार नाही. तसं झालं तरच चांगलं आहे तुझ्यासाठी, आणि तसंच कर. अगं, हा एकटाच इथे आलाय, पण जिच्यासाठी आपण इथे आलोय ती कुठं आहे? आली. हा, आलीस? मी माझ्या मंदात्यासाठी आले. कुठे आहे माझी मंदात्या? संपली तुझी सगळी नाती आता, आणि आता तूही संपणार आहेस. काय बोलताय तुम्ही? माझी मंदात्या कुठे, पहिले ते सांगा. मरणाचं भय नाही वाटत तुला? आज तुझा मृत्यूयोग लिहायला आलोय मी इथं. काळूबाईला परत या गावात आणायला निघाली होतीस, आता तुलाच हद्दपार करणार आहे मी या जगातून. आज काळूबाई परत हरणार, ती परत कधीच या गावात येणार नाही. लाख्यासुराचा जय जयकार असो, लाख्यासुराचा जय जयकार असो.
अहो एवढा भयंकर आहे हा. आपल्याला काय करणार नाही ना? नाही नाही, आपल्याला काय नाही करणार. तू गप्पा बस. तू मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोयस, पण मी अजिबात घाबरणार नाही. मान्य आहे मला माझ्यामध्ये तुझ्या इतकी शक्ती नाहीये, पण माझी आई काळूबाई सर्व शक्तिशाली आहे. तिच्या मर्जीशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. आणि तू माझं मरण ठरवणारा कोण आहेस? माझा विश्वास आहे माझ्या आई काळूबाईवर. ती मलाही वाचवेल आणि माझ्या मंदात्यालाही वाचवेल. आई काळूबाई, तुझी लेक तुला हाक मारते, धावून ये. तिच्या रक्षणासाठी धावून ये. आई काळूबाई, काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. बंद कर तुझा आवाज. आज काळूबाईचं काही चालणार नाहीये. तुझा मृत्यू अटळ आहे, कारण आज किंक्रांत आहे. काळूबाईला आव्हान देतोस? अरे जग नव्हतं तेव्हाही काळूबाई होती. जग असतानाही ती आहे आणि जग संपल्यावरही ती असेल. बघ, डोळे उघड. काळूबाई काय आहे हे तुला दाखवायला आलोय मी. कोण आहेस तू? तुझा कर्दनकर. आर्या, नाही तिकडे बी नाहीये. नाही रे, सगळीकडे बघितलं नाहीये ती कुठेच. आजी आजी तू ये इथे. बस 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 बस. तू नको, तू नको ना पॅनिक. नक्की ना तिला कोणीतरी काहीतरी केलं. आजी असं काही झालेलं नाहीये. आई, पाणी पाणी घे, पाणी घे, पाणी घे. हे बघ, मी गावात सगळीकडे बघतो, मंदाच्या घरी जाऊन सुद्धा बघतो मी. तो मंदाकडे? अगं काल ती काल काय? ती मंदा आजारी होती म्हणून ते गेली होती. तुम्ही काळजी घ्या ना, मी बघतो प्लीज. मी आलो. आई, आई तुम्ही काळजी करू नका, तो गेलाय ना. तुम्ही पाणी प्या, पाणी प्या. कशाच्या जेवावरती माझ्यासमोर उभा राहिलायस? हुंकर मारली ना तर उडून जाशील. जा, पळून जा. जीव वाचव स्वतःचा. पळवून तर मी तुला लावणार आहे. माझ्या या रूपावर जाऊ नकोस. जर मी माझ्या खऱ्या रूपात आलो ना तर लोटांगण घालशील. विराट आहे मी, विराट. सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. तुझ्यासारख्या चिलटाला घाबरत नसतो मी. येतो तुझ्या रूपात, मग मीही माझ्या विक्राळ रूपात जातो. बघूयात कोण पळून जात आहे ते.
कुठे गेली असेल ही? जेव्हा जेव्हा अशी बाहेर जाते ना तेव्हा तेव्हा हिच्या जीवावर कोणतं तरी संकट कोसळलेलं असतंच. तू आर्याला शोधतोस? तू आर्याताईला शोधतोस? हो. तू कोण आहेस? ते महत्वाचं नाही. आर्याताईला शोधतोस ना तू? ती महाराणाकडे गेली. थँक्स थँक्स थँक्स. तुला घाबरलास का? चाललास पळून? शार्दूल आहे मी, शार्दूल. जगत जननी काळूबाईच्या सहवासानं पवित्र आणि सिद्ध झालेला शार्दूल. सावली लाख्या सुराची सावली. आर्याताई, आर्याताई. तो विराट अंश इथे. मी आलो तेव्हा इथे कोण नव्हतं. तू बेशुद्ध पडलेलीस. काय झालं तुला? अरे पण तू 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 इथे तू भानावर आलीस ना. बस आता माझं काम झालं. मी जातो माझी म्हैस अरे शोधायला. पण ऐक तर. अरे नक्की काय झालं? मी मी बेशुद्ध होते तेव्हा तेव्हा नक्की काहीतरी झालंय. अमोक तू तू काय करतेस इथे आणि कुणालाही न सांगता? अरे ते मी काय मी बरं झालं ना त्या मुलाने मला सांगितलं तू इथेस म्हणून. नाहीतर गावभर शोधत बसलो असतो तुला. कुठला मुलगा? होता एक मुलगा मला तिथे वाड्याबाहेर भेटला होता. नाही मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या मुलाला कसं कळलं की तू इथेस म्हणून? याआधी मी त्याला कधीच भेटलो नाहीये ना ओळखत मी त्याला. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मी तुला शोधतोय हे त्याला कसं कळलं? लहान होता. हो. गुटगुटीत, प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याचा. तसाच होता. तुला कसं माहित? शार्दूल. हा बाई, एक सेकंड. कोण शार्दूल? कोण शार्दूल? आत्ता होता इथे. तू एक काम कर, तू घरी चल. आपण ऐक, आजी आणि काकू पॅनिक झालेत. आपण आधी घरी जाऊ आणि मग बोलू काय ते. हो चल. पण अमोग इथे. हो चल 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 आधी चल बाबा. आओ उठा. ती बघा. काय कुठे इकडे काय बे? ते बघा. आलाच का परत?
गुरुजी तर लय बोलत होते हा की विशिष्ट माणूस येणार आहे, आरेला मारणार आहे, आणि इथं काय चालली किती नीट, काय बी झालं नाहीये, फेरी फुकट गेली आपली. ते गुरुजी त्यांना फुसकेच निघाले, स्वयंसिद्ध म्हणे. बरं आता उगाच माझ्या अंगावर ओढत असतात. दगडच घाल. थांबा, ऐका ना, ओरडत जरी असले ना तरी कामाचे आहेत ते आपल्या. तेव्हा ठेवा ते. चला. तुझ्यामुळे हा शार्दूल शार्दूल कोण होता आणि विराट वंश कुठे गेला? त्याच्यापासून वाचले कशी मी? शार्दूल का गेली होतीस तिकडे? तुझ्याशी बोलतोय मी. नाही सांगायचंय का मला? तुला सांगायला आले होते मी, पण पण काय? हा? पण काय? तुला स्वतःच्या जीवाची पर्वाच नाहीये. पण या सगळ्या मागे मिलिंद आणि मालती वहिनींचा हात आहे मला चांगलंच माहितीये. आणि आत्ता जाऊन मी त्यांना जाब विचारणार आहे. प्लीज त्यांना काही बोलू नकोस. त्यांना उत्तर देण्यासाठी माझी आई काळूबाई समर्थ आहे. कम अगेन. हो, माझी आई काळूबाई असंच म्हटलं. तू हवं तर रागव, बोलणं टाळ, पण आई काळूबाई माझं सर्वस्व आहे. अरे माझ्या ज्या जीवाची तुला इतकी काळजी वाटतेय तो जीव तिने अनेकदा वाचवलाय. आई काळूबाई सदैव माझ्या पाठीशी आहे. आणि आज सुद्धा तीच धावून आली माझ्यासाठी. अहो, माझी खूप श्रद्धा आहे तिच्यावर. आणि मला माहितीये मला वाचवण्याची बुद्धी देखील तुला तीच देते. तू तिचा हट्ट धरतेस ना, म्हणून घरातले वारंवार तुझा रागराग करतात, वारंवार तुझ्या समोर संकट उभी करतात. कळतंय का तुला? नीट कळतंय, पण तरीही मी काळूबाईचा विषय सोडणार नाही. मला तुझ्याशी खोटं नाही वागायचं, पण काळूबाई माझा श्वास झालीये. आता तिची आणि माझी ताटातूट नाही होणार. मी माझं मत नाही लादणार तुझ्यावर. समजूतदारपणे वागशील असं वाटलं होतं मला. मी कुणाचीच बाजू घेणार नाहीये.